सन्मान्य वैभव करंदीकर आणि त्यांची आमची सगळीच लोक गेले 10 वर्ष अशा प्रकारचं ग्रंथ संपदा या ठिकाणी ठेवत असतात आणि त्याचं प्रदर्शन भरवतात आणि आजूबाजूला कॉलेजेस वगैरे असल्यामुळे निश्चितपणे या तरुण पिढीने अशा प्रकारची ग्रंथ संपदा घ्यावी आणि त्याचं वाचन करावं. त्याचा निश्चितपणे भविष्यात त्यांना फायदा होईल आणि आमच्यासारख्या लोकांनी ती घेतली पाहिजेत, सगळ्यांनीच घेतली पाहिजेत. आणि म्हणून गेले 10 वर्ष तो हा सातत्याने प्रयत्न ते सगळी मंडळी करत असतात. मला असं वाटतं की एखादा उपक्रम सुरू केल्यानंतर तो सातत्य त्याच्यात ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते काम ही सगळी मंडळी करतायत आणि म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आजच ह्या ग्रंथसंग्रहालयाचं उद्घाटन झालेलं आहे. 27 तारीखपासून तुम्हाला कल्पना आहे की सलग 4 दिवस शिवाजी पार्क मैदानामध्ये सुद्धा सन्माननीय राज ठाकरे साहेब यांनी तशा प्रकारचं प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि किंबहुना नामवंत लोकांच्या मार्फत काव्य वाचनही त्या ठिकाणी आहे आणि त्याचा लाभ सुरुवात इथून झाले, समारोप तिकडे होणार आहे, पण हे प्रतिवर्षी हे सुरू राहणार आहे. त्याचा निश्चितपणे लाभ लोकांनी घ्यावा अशी माझी एक माफक अपेक्षा आहे. मी वैभवला त्या सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. विचारा तुम्ही ऑफिशियली विचारा ना. हां महायुती झाल्यानंतर आम्हाला काय अजून काही मिळणार नाही. मनसेने महायुतीत येऊ नये आमदार साठवले असं विधान केलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? विचार ना. तू विचारलं सर आता कुठे विचार, त्याच्यावर विचार ना. आम्ही विचारला कसं आहे की सन्मान्य राज ठाकरे हे चांगल्याना न सुटणारं कोड आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना अशी धास्ती वाटते की राज ठाकरे जर स्वतः ह्याच्यात सहभागी झाले तर आमचं काय होणार, आणि ती भीती थोडीशी मनामध्ये आहेच. हे मी गेले कित्येक वर्ष पाहतो आहे आणि त्याच्यामुळे कोणी कोणासोबत जावा हा प्रत्येकाचा विषय असतो आणि कोणी कोणाला घ्यावं न घ्यावं किंवा डावललं जावं हा प्रत्येकाचा विषय असतो. त्यामुळे आम्ही आमचा कधीही राजकीय फायद्या तोट्याचा विचार न करता आमची भूमिका मांडलेली आहे आणि तशी भूमिका घेऊनच राज ठाकरे नेहमी रणांगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांचे सैनिकही उतरलेले आहेत आणि त्यामुळे लढाई हा आमचा बाणा आहे, ती वृत्ती आहे आणि त्यामुळे कोणासोबत राहिलो काय आणि नाही राहिलो काय आम्ही आमचं कर्तव्य करत राहू आणि त्याप्रमाणे ज्याने त्याने आपापला विचार करावा असं मला वाटतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.